उन्हाळ्याच्या सुट्ट्याला भाचे गावाकडे आलेले आहेत आणि काय होतंय पोरांना ना लय टी व्हीचा नाद लागलाय. टी व्ही आणि मोबाईल पाहिजे कंटिन्युअसली. शॉर्ट्स बघायचे आहेत, रील्स बघायचे त्यांना आणि हे धोकादायक आहे ह्या छोट्या मुलांसाठी. कारण एवढ्या लहानपणी जर तुम्हाला एवढ्या छोट्या-छोट्या व्हिडिओमधून एंटरटेनमेंट पाहिलं असेल, तर तुम्हाला हे भविष्यात खूप धोकादायक ठरू शकतं आणि ह्यामुळेच मी एक नवीन ऑप्शन शोधला आहे. ह्या पोरांना काय करून दिलं, एक ड्रॉइंग बुक आणून दिलेत दोघांना एक-एक आणि त्या ड्रॉइंग बुकमध्ये त्यांना प्रत्येक भिंत जी आहे त्या भिंतीवरचं स्केच काढायला सांगितलं त्यांना. म्हणजे एक दररोज एक भिंत घ्यायची आणि त्या भिंतीवर त्याचे काय-काय जे साहित्य किंवा काय असेल सगळं विचार करायचं आणि बघायचं आणि तसंच ड्रॉ करायचं. तर हे बघा कसं मन लावून ड्रॉ करतायत दोघंजणं. दोघांना पण वेगवेगळं स्केचबुक घेऊन आलेलो आहे आणि त्यांनी काय केलं आहे, जे स्केच काढलेले आहेत अगोदरचे हे बघा कूलरचं स्केच काढलं तर त्याच कूलरच्या स्केचवर त्यांना मार्क्स पण दिले. हे ड्रॉइंग बुक आणण्याच्या अगोदरचं आहे. पण आता ड्रॉइंग बुक आणली तर हे बघा हे काढतो शिवांश. हा छान चित्र काढतो आणि हा त्याच्यापेक्षा छान चित्र काढतो. हा थोडासा मोठा आहे, हा छोटा आहे. पण दोघं पण छान चित्र काढतात. तर असंच तुम्ही पण तुमच्या मुलांना किंवा तुमचे जे भाचे असतील तर त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असं चित्र काढायला लावा आणि त्यांच्यामधली क्रिएटिव्हिटी जागवा. थँक्यू.